गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितलं. एका पशुकाला पालकानं प्रश्न विचारला, काय म्हणलं तुम्ही नेहमी नेहमी वैरणी बदलताय, एकदा मेगा स्वीट सांगताय, एकदा पिवळी सांगताय, एकदा परभणी मोती सांगताय, कुठलं तरी एक सांगा ना. 3G 4G 5G 6G स्पीड कसं मोबाईल चेंज करता? हो स्पीडच पाहिजे, हो चांगला पाहिजे, आणखी पुढचं व्हर्जन पाहिजे. तसं ज्याच्यात चांगले गुण मिळतील. माझं फक्त पशुपालकाच्या आणि ह्या व्यवसायामध्ये स्वस्त काय आहे आणि चांगलं काय याच्याकडे लक्ष असतं. आज चांगलं काय आहे आणि त्याच्याबरोबर स्वस्त काय, नाहीतर आपली इकॉनॉमी बसत नाही. काल एका गणित होते एक जणाचं, 400 रुपये खर्च, 42 लिटर दूध. अहो 42 लिटर दूध किती दिवस देते काय? 360 दिवस देते का? वेड्यासारखं खर्चाने उत्पन्न मांडत आहे. 42 लिटर दूध 360 दिवस कुठं आहे हो? येऊन बघतो मी. त्याला एक आयार करतो मोठा लठ एखाद्या सोन्याच्या अंगठीचा. 42 लिटर दूध 360 लिटर कुठं हिशोब असतो वेड्यासारखा? अहो 10 लिटर सरासरी लय झाले 360 दिवस. 36 4000 लिटर दूध म्हणजे डोक्यावर पाणी गेलं व्यताचं. 4000 लिटर म्हणजे डोक्यावर पाणी गेलं बस. याच्यापेक्षा पुढचं आपल्याकडे टिकतच नाही. 4000 लिटर दूध एका व्यताचं, याच्या पुढं आपल्याकडे गायी टिकत नाहीत. 25 लिटरच्या गायी एका व्यताला 4000 लिटर दूध देतात. पुढं काय 25च्या पुढं आहेत आपल्याकडे गायी. 42 55 60 काय पण बोलायचं आपलं. काय खोटं बोल पण रिटर्न बोल नाही बोलायचं. तसं पशुपालकांना संभ्रमात पाडायचं नाही, पशुपालकांना चुकीच्या दिशेने पाठवायचं नाही. गरीब आहे तो, विश्वास ठेवतात लगेच, म्हणून त्याचा गैरविश्वास करायचा नाही, त्यांना धोका द्यायचा नाही पशुपालकांना. मग काय तर जे आहे ते खरं आणि स्पष्ट सांगायचं. ब्रिडिंग 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 आहे हो, ब्रिडिंग आहेत बघितले 30-32 लिटरचे आहेत. किती दिवसाचे? एकदा ताप आला ना पुन्हा 10 लिटर घेऊन बसतात. काय 30-32 घेऊन बसायचं? म्हणून 20 ते 25 लिटरच्या जर्सी. काल एक जण आले अमरावतीचे, आमच्याकडे 45 डिग्री टेम्परेचर असतं आणि मी हरियाणाहून याचे आणले. कशाला आणले बाबा? एक पण लागू जाय ना. म्हटलं आता काय करू, आता काय करायचं? बॉम्ब हाणायच्या? काय करायचं का अगोदर विचारत नाही. जर्सी पाळा म्हणून सांगतोय, आणताय हरियाणाची याचे आणि 45 डिग्री टेम्परेचर म्हणून सांगतो. हरियाणात 45 डिग्री आहे, तुमच्याकडे 45 आहे. 45 डिग्री टेम्परेचरला काय टिकल याचा तुम्हीच विचार करायचा, अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जर्सी टिकल, ते पण जर्सी गाव. इंग्लंड देशामधलं जर्सी गाव आहे, त्याचं टेम्परेचरही 40 असते. त्या वातावरणात निर्माण झालेली ही जीन आहे, जीव आहे, तो आपल्याकडे टिकतोय, चांगल्या पद्धतीने टिकतोय. म्हणून आपण ते सांभाळायचं. आणि वैरणीच्या बाबतीत जर बोलाल तर वरचीवर नवीन काय सांगतो, तर वरचीवर नवीन आपल्याला आलेले समोर, त्याचे गुण समोर आले, चांगले गुण समोर आलेत. अतिशय पाऊस लागला, अतिशय दुष्काळ पडला तर आपल्याला सुपर नेपियर हात करते. पडत्या पावसामध्ये गुडघितक्या पाण्यात तोडून आणलं सुपर नेपियर. दुसरं कुठं उगवत पण नाही, येत पण नाही, जात पण नाही. म्हणून सुपर नेपियर 50-60% जातोय, 30-40% तुमचं परभणी मोती जातो. नसेल तरी 20% तुम्ही दशरथ लावू शकता. अजून एक वैरण आहे तुती, करणार आहे आता मी, पाऊस पडल्यावर करतो. अजून केलं नाही तो पण नाही सांगणार, आधी केले मग सांगितले. अगोदर करतो, त्याचा अनुभव दाखवतो, मग सांगन. ती एक वैरण 10-20% मिक्स असावी आपल्याकडे. प्रोटीन चांगलं आहे, फॉस्फरस चांगलं आहे. तसंच थोडंसं मिक्स चव बदल लागते आणि चवीला तुमचं परभणी मोती चांगला आहे म्हणून लावलं. 2 कापण्या होतात म्हणून सांगितलं. खर्च कमी आहे म्हणून सांगितलं. बियाची किंमत कमी आहे म्हणून सांगितलं. तेच बी पुन्हा तुम्हाला वारंवार वापरता येत आहे म्हणून सांगितलं. खोडकिडा अजिबात नाही म्हणून सांगितलं. फवारणी अजिबात नाही म्हणून सांगितलं. अनेक गुण चांगले त्याच्यात आढळले म्हणून परभणी मोतीचं मी काही जाहिरातदार नाही. परभणी मोती कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे, कुठल्या कंपनीची पण नाही आहे.
आणि जगासाठी केलेली युनिव्हर्सिटीचे संशोधन आहे. त्यांनी केले ज्वारीसाठी आम्ही वापरले, कडब्यासाठी आम्ही वापरले, मुरघासाठी आम्ही वापरले, हिरव्यासाठी पण चांगलं येतं आहे. जरूर करा.